या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 ते सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीचा जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्युऑइड आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तानसा हे धरण ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली जमात खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भिल्ले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSI चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी सन 2006 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले चरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 सप्टेंबर सन 1932 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यापासून निर्माण झालेला आहे? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यापासून निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲक्स्ट्रॉम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जगामधले सर्वात मोठे प्रश्न क्रमांक 25 जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिरोशिमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 USA आणि कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रॉनचा शोध चाडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बांगलादेश हे राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? बांगलादेश हे राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1971 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भाक्रा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? भाक्रा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोविंद सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले? संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्यामध्ये मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 KC नियोगी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इरई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घोलवड हे ठिकाण चिकू फळासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 देऊळगाव रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1988 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यशदा ही संस्था पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळा नदीवरील ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगामध्ये क्षेत्रफळ या दृष्टिकोनामधून पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? प्रश्न क्रमांक 14 जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मल्याळम ही प्रमुख भाषा ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लुनी ही नदी राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नील क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21
कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उमेश चंद्र बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शहनाई वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 52 विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये कोणत्या वर्षी प्रथम जिल्हाधिकारी यांचे पद निर्माण केले होते? भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचे पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1772 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 30 पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्ग 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते? पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 700 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 700 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 7 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 4 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 71% भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 7 नेफा हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? नेफा हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हिरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीनगर हे शहर झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 10 ताडोबा हे महाराष्ट्रामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 14 भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता वृक्ष आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नीलगिरी वृक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणतं राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा समजला? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा समजला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमण मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 5 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीटा फारिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आशापूर्णा देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 घाना भरतपूर पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना भरतपूर हे पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भामरागड व चिरोली डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? भामरागड व चिरोली हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आरवली पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ॲनी बेझंट यांनी प्रश्न क्रमांक 33 ॲनी बेझंट ह्या खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा ह्या राहिल्या होत्या. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली होती. खालीलपैकी कोणी भारतामध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महू मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजतात. समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फॅदम मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला. डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे. हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिरा हे कार्बनचं अभिरूप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दुधाचे सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशाने मोजतात. दुधाचं सापेक्ष घनत्व हे खालीलपैकी कशाने मोजतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॅक्टोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित करतात. ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅडमियम रॉड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण आहे. गुळाच्या बाजारपेठेसाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.